तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी नमन करत वंदन करत विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांना स्मरण करत आदरांजली व्यक्त करत या ठिकाणी उपस्थित या महानगराच्या प्रथम नागरिक महापौर राखीताई कंचर्रावार, या संस्थेचे आदरणीय अध्यक्ष माननीय अरुण गोटेकरजी, उपाध्यक्ष माननीय मारुतराव खोब्रागडेजी, माननीय अशोक गोटेकरजी, माननीय वामनराव मोडकजी, माननीय कुणाल गोटेकरजी, युवा नेता ज्यांनी अतिशय उत्तम मनोगत व्यक्त केलं असे ॲडव्होकेट राहुल गोटेकरजी, आमचे आदरणीय सखाराम पागतेवारजी, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेश दहेगावकरजी, मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर, विशेष करून या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष युवा नेते देवराव भोंगळेजी, उपमहापौर राहुल पावडेजी, माजी महापौर अंजलीताई गोटेकर, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, युवा नेते व महानगराचे महामंत्री श्री ब्रिजभूषण पाझारेजी, श्री राजेंद्र गांधीजी, डॉक्टर मंगेश गोगवाडेजी, इथं उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर, नगरसेवक नगरसेविका, सभापती व या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या सर्व सन्माननीय आदरणीय नागरिक बंधूंनो, माता भगिनींनो, सर्वप्रथम महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। खरं तर हे माझं सौभाग्य आहे की या भवनाचं उद्घाटन मला करता आलं आणि या भवनाचं निर्माण व्हावं ही इच्छा जेव्हा संस्था चालकांनी व्यक्त केली तेव्हा त्या इच्छेच्या पूर्ततेसाठी अर्थमंत्री म्हणून मला निधी देता आला। खरं तर जेव्हाही मी या दीक्षाभूमीवर येतो तेव्हा मनामध्ये एक पवित्र भावना निर्माण होते। असंच 2 वर्षापूर्वी आदरणीय गोटेकरजींनी मला निमंत्रण दिलं की आपण दीक्षाभूमीवर यावं। भारत सरकारचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आदरणीय रामदास आठवलेजी उपस्थित होते आणि तेव्हा मी शब्द दिला की केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण काही मागण्या केल्या आहेत, पण जिथं कमी पडेल तिथं पूर्ण शक्तीने राज्याचा मंत्री म्हणून आपल्या मागण्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी शक्तीपणा गावेल। आज जेव्हा या सभागृहाचं उद्घाटन होते आहे तेव्हा खरं तर एखाद्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचा सर्वात मोठा पुरस्कार काय असतो किंवा एखादं भवन बांधणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचा सर्वात मोठा पुरस्कार काय असतो? बांधकाम करणाऱ्या इंजिनियरला एखादं पुस्तक दिलं, गुच्छ दिला, शाल दिली, श्रीफळ दिला, तो खरा सत्कार नसतो। एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून आपण त्या ठिकाणी त्याचा सत्कार केला, त्याला एखादं पुस्तक दिलं, गुच्छ दिला, तो सत्कार नसतो। तर ज्यांच्यासाठी हे भवन आपण बांधतो त्यांच्या मुखातून जेव्हा कौतुक निघतं तो सर्वात मोठा सत्कार असतो। आणि इथं जेव्हा मी बाजूला बसलो तर अरुण गोटेकरजी मला सांगत होते की अतिशय गुणवत्तापूर्ण बांधकाम केलं आणि यासाठी मला आनंद झाला। साधारणतः ज्यांच्यासाठी आपण एखादं बांधकाम करतो त्यामध्ये असणाऱ्या चुका त्या वारंवार सांगितल्या जातात, पण मला आनंद यासाठी झाला की स्वतः
भोयर साहेबांनी त्यांच्या सहकार्याने आणि कॉन्ट्रॅक्टरनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच ते नोकरीत आहे आणि म्हणूनच कॉन्ट्रॅक्टर या देशात मुक्तपणे काम करू शकतो, या पवित्र भावनेने त्यांनी उत्तम अशी इमारत बांधून पूर्ण केली। याबद्दल मी माझ्या वतीने त्या दोघांचंही त्यांच्या सहकार्यांचं कौतुक करतो। हे सभागृह बनलं, अपेक्षा काय? राहुलनी अतिशय उत्तम मनोगत व्यक्त केलं, पण जेव्हाही या सभागृहाच्या उद्घाटनाला मी खुर्चीवर बसून विचार करत होतो, मी मनात विचार केला की जेव्हा मी या अगोदर दीक्षाभूमीवर 15-16 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिल्यावर या अगोदर जेव्हा जेव्हा मला उपस्थित राहता आलं, आत्ता मी इथं कार्यक्रमात उपस्थित असताना इथं असणाऱ्या सन्मान्य नागरिकांसोबत मला तो महासागर आठवत होता आणि तो जनतेचा जेव्हा महासागर आठवत होता, मी मनात विचार केला की तो महासागर जनतेची गर्दी नव्हती, ती गाड्यांनी एकत्र आणून जमा केलेली भाषण ऐकण्यासाठी एकत्रित केलेली लोकांची संख्या नव्हती। जेव्हा मंचावरून मी त्या चेहऱ्याकडे पाहायचो, त्या चेहऱ्यावर एक पवित्र भावना असायची। ती पवित्र भावना की इथं या दीक्षाभूमीवर जिथं 16 ऑक्टोबर 1956 परमपूजनीय विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरजी इथं आलेत। मी विचारलं की 56 मध्ये हे कॉलेज होतं का? मला सांगण्यात आलं की 56 मध्ये कॉलेज नव्हतं। म्हणून मग जमीन कोणाची होती? म्हणून जमीन सरकारची होती। तेव्हा 1956 मध्ये आणि या भूमीवर 3 लाख लोक जमा झाले। म्हणजे चंद्रपूरची आज जेवढी लोकसंख्या आहे आज, मग तेव्हा तर 56 मध्ये तर 3 लाख लोकसंख्या असूच शकत नाही, तेव्हा 40,000 असेल, 50,000 असेल, पण या भूमीवर 3 लाख लोक दीक्षा भूमीवर दीक्षा घेण्यासाठी एकत्र आले। आणि या देशात 712 जिल्हे आहे, काही आता या 2-3 महिन्यात अजून काही राज्यामध्ये वाढले असतील, पण या देशामध्ये 2च जिल्हे असे आहे, एक नागपूर आणि दुसरा चंद्रपूर, जिथं दीक्षाभूमी आहे, ही दीक्षा दिली आहे। मग आपण एक मनात विचार करण्याची आवश्यकता आहे की ही फक्त दीक्षाभूमी नाही, तर बाबासाहेबांनी दिलेलं हे दायित्व आहे, जबाबदारी आहे। जी जबाबदारी नागपूरकरांवर आहे, जी जबाबदारी चंद्रपूरकरांवर आहे, ही दीक्षा भंडारातही देता आली असती, ही अमरावतीमध्येही देता आली असती, ही दीक्षा पुण्यातही देता आली असती। पण हे माझं तुमचं सौभाग्य आहे की ही दीक्षा देताना नागपूर नंतर चंद्रपूरचाच विचार केला गेला। मग हा विचार का केला गेला याचं चिंतन या सभागृहातून आम्ही केलं आणि मग समता, ममता, बंधुत्व हा जो बाबासाहेबांचा विचार आहे, हा विचार आपल्या सर्वांना चंद्रपूरच्या या वाघाच्या भूमीतून, आज स्वर्गीय कन्नमवारांची जयंती आहे। आपल्यापैकी अनेकांना हे माहीत असेल, 1 वर्ष फक्त त्यांच्या आयुष्यात ते मुख्यमंत्री होते, 1च वर्ष। 24 नोव्हेंबर 1963 त्यांचा मृत्यू झाला आणि 20 नोव्हेंबर 1962 त्यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथ झाली। तेव्हा तर मी 2 महिन्याचाच होतो जेव्हा कन्नमवारजी मुख्यमंत्री झाले। पण या जिल्ह्याचं दुसरं वैशिष्ट्य की भारत चीनचं युद्ध सुरू होतं आणि सर्वात जास्त
तेव्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणजी देशाचे संरक्षण मंत्री झाले आणि नारा लागला की सह्याद्री हिमालयाच्या मदतीला गेला. तेव्हा चंद्रपूर महाराष्ट्राच्या मदतीला गेला होता. चंद्रपूर म्हणजे आमचं मूळ त्या बुद्ध टेकडीपासून सह्याद्रीच्या मदतीला धावला तो चंद्रपूर धावला. आणि तेव्हा सर्वात जास्त भारत चीनच्या युद्धामध्ये मदत केली ती चंद्रपूरने केली. देशामध्ये सर्वात जास्त सुवर्णदान हे चंद्रपूर जिल्ह्याने केलं आहे. आता अशा जिल्ह्याचा वारसा आपण जेव्हा सांगतो तेव्हा मग ही जबाबदारी आहे, हे दायित्व आहे. आणि म्हणूनच या जिल्ह्यामध्ये वेगाने प्रगती व्हावी, विकास व्हावा, सर्वसामान्याला हा जिल्हा प्रगतीच्या मार्गावर जाण्याचा अभिमान वाटावा, यासाठी नेहमीच जे जे करता येईल ते मी केलं आहे. आत्ताही अष्टधातूचा भव्य पुतळा इथं उभा राहावा मी सरकारमध्ये नाही आहे नक्कीच, पण माझा विश्वास आहे की मी ज्या गोष्टीच्या पाठीमागे लागतो ती गोष्ट पूर्ण होते. आणि आपण सांगितलं की अष्टधातूचा पुतळा इथं उभा राहावा, एक सुंदर ज्या बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर सूर्याचं तेज घेऊन जनतेने इथून परत जावं, असा एक अष्टधातूचा पुतळा आपण निश्चितपणे उभा करण्यासाठी आपण या ठिकाणी विरोधात असलो तरी निश्चितपणे आपल्याला पुढे जाण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू. पण हा प्रयत्न करत असताना या संस्थेच्या माध्यमातून जे पवित्र कार्य केले जात आहे ते शिक्षणाचं. खरं तर पालकमंत्री असताना अनेकांनी मी सैनिक शाळा उभी केली, मी वन अकादमी उभी केली याचं कौतुक केलं, पण अनेकांना याची माहिती नाही आहे की याच्यासोबत मी सर्वसामान्य सामान्य कुटुंबातील गरिबांचं शिक्षण उत्तम व्हावं या दृष्टीने मोठं काम या जिल्ह्यात केलं. या जिल्ह्यामध्ये 750 अंगणवाड्या ISO केल्या, ज्या या महाराष्ट्रात एकाही जिल्ह्यात नाही. या जिल्ह्यामधल्या अनेक शाळा जिथं वॉल कंपाऊंड नव्हते त्या शाळांना वॉल कंपाऊंडच दिले नाही, तर मी या जिल्ह्यातल्या 800 पेक्षा जास्त जिल्हा परिषदच्या शाळा या ई-लर्निंगच्या माध्यमातून जोडल्या की गरिबाच्या विद्यार्थ्याला सुद्धा ज्ञानापासून तो वंचित राहता कामा नये. टाटा ट्रस्टची करार केला आणि टाटा ट्रस्ट ही माहिती अनेकांना नसेल की टाटा ट्रस्टच्या CSR फंडातून आपण या जिल्ह्यामध्ये जे गरीब विद्यार्थी आहे, मग तो अनुसूचित जातीचा असेल, जमातीचा असेल, OBCचा असेल, ज्यांच्याकडे पुस्तक घ्यायला पैसे नाही, मी या जिल्ह्यामध्ये टाटा ट्रस्टच्या माध्यमातून संगणकाचं शिक्षण देणाऱ्या 5 बसेस वर्षभर गावागावात जाऊन मुलींना आणि मुलांना कॅम्प्युटरचं शिक्षण, कारण 21व्या शतकामध्ये संगणकाचं ज्ञान नसणारा निरक्षर ही जी व्याख्या अनेक महामानवाच्या मुखातून आपण ऐकतो, तेव्हा तोही प्रयत्न आपण त्या माध्यमातून केला. या महाराष्ट्रातली पहिली मुलींची डिजिटल शाळा, जिथं पुस्तक नाही, जिथं ब्लॅकबोर्ड नाही, सारं डिजिटल, बल्लारशामध्ये ती उभी होते आहे की ज्या डिजिटल शाळेच्या माध्यमातून फक्त आणि फक्त मुलींच्या शिक्षणाची एक मोठी सोय आपण त्या ठिकाणी करतो आहे की जिथं मुलींना त्या ठिकाणी असणाऱ्या स्क्रीनवर या जगातलं अत्याधुनिक ज्ञान प्राप्त करता येईल. आणि ज्या बेंचवर ते बसतात त्या बेंचसुद्धा स्क्रीनचे असतील की त्यांना तिथं पाहताना स्वतः आपल्या बेंचवर डिजिटली एज्युकेशनवर काम करता येईल. शेवटी हे करताना भूमिका एकच होती की आपण महामानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं ते वाक्य हजारदा ऐकतो आणि बोलतो, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आज आवश्यकता आहे की विचारशक्ती, ऊर्जा, पण या ऊर्जेला योग्य मार्गाने योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था ही मात्र आपल्याला करणे गरजेचं आहे.
खरं तर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र, त्यांचं लिहिलेली पुस्तकं जर आपण वाचलीत, एक चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची. एक एक वाक्य, ज्या वाक्यामध्ये 10,000 पुस्तकाचा सार असेल. किती प्रसिद्ध वाक्य आहे एक एक. बाबासाहेबांनी सांगितलं की 2 रुपये आले तर 1 रुपया पोटासाठी खर्च करा, स्वतःसाठी खर्च करा, जीवन जगण्यासाठी खर्च करा, पण 1 रुपया जीवन जगायचं कसं यासाठी पुस्तकासाठी खर्च करा. वाक्य एकच आहे, पण जगण्याचं तत्वज्ञान आहे. गरीब म्हणून जन्म घेतला तर पाप नाही, पण आयुष्यभर गरीब राहणं हे पाप आहे. याचा अर्थ काय? कर्मयोगी व्हा, कर्म करा, मेहनत करा, परिश्रम करा. मी कधी कधी मनात हा विचार करतो की या देशामधला इतिहास लिहिताना जेव्हा ऐतिहासिक चुकांची यादी केली जाईल, तेव्हा माझ्या दृष्टीने ज्या काही ऐतिहासिक चुका आहे त्यापैकी सर्वात मोठी ऐतिहासिक चूक, तेव्हा तर तुमचा माझा जन्मच झाला नव्हता, पण सर्वात मोठी ऐतिहासिक चूक की ज्या विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या दीन दुर्बल शोषित पीडित माणसाला समानतेचा दर्जा देण्यासाठी संविधान दिलं, ज्या संविधानाच्या आधारावर मी आमदार आहे, तुम्ही नगरसेवक आहात, उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री आहे, ज्या संविधानाच्या आधारावर संसदेचं कामकाज चालते, ऐतिहासिक चूक या देशाची की ज्यांनी संसद जन्माला घातली त्या भारतरत्न विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना मात्र त्या संसदेत बसता आलं नाही. यापेक्षा ऐतिहासिक घोडचूक कोणती असू शकते? हे एक ऐतिहासिक चूक आहे की ज्यांनी लोकसभा जन्माला आपल्या संविधानातून आणली. मी मनात विचार करतो की जर त्या संसदेत 25 ऑक्टोबर 1951 सार्वत्रिक निवडणूक सुरू झाली, पहिलं मतदान हिमाचल प्रदेशच्या एका गावात झालं. 25 ऑक्टोबर 1951 पासून 21 फरवरी 1952 पर्यंत पहिली सार्वत्रिक निवडणूक सुरू होती. मी मनात विचार केला की खरंच बाबासाहेब जर या लोकसभेमध्ये निवडून त्या संसदेत गेले असते तर आजही संसदेचं 1952 ते 57चं कामकाज, त्या कामकाजामध्ये असणारा प्रत्येक अर्थपूर्ण शब्द, ज्ञानपूर्ण शब्द, शेकडो वर्ष या संसदेच्या इतिहासामध्ये बाबासाहेबांचा तो शब्द आपल्याला मार्गदर्शक सूर्यासारखा प्रत्येक खासदारासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी गेला असता. पण ती ऐतिहासिक चूक झाली. आज आपण या ठिकाणी जेव्हा आलो आहे तेव्हा ही ऐतिहासिक चूक जरी झाली तरी या चुकीतून जो विचार त्यांनी मांडला, एक एक वाक्य आपण सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि शेवटही आपला अंततः भारतीय ही भूमिका घ्यावी लागेल, हा सांगायची गरज पडत आहे. पण या वाक्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा. वाक्य छोटं आहे पण या वाक्याच्या शब्दाशब्दामध्ये क्षमता आहे. शरीरामध्ये रक्ताच्या शेवटचा थेंब बसेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे. स्वातंत्र्याचं महत्त्व आपल्या नवीन पिढीला या एका वाक्यातून समजेल की माझ्या शरीरातल्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत या स्वातंत्र्याची लढाई लढली पाहिजे. आणि यासाठी एक एक वाक्य आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था अशा सभागृहातून निर्माण केली पाहिजे. इतरांचे दुर्गुण शोधण्याच्या ऐवजी त्याच्यातले सद्गुण शोधावे. वाचाल तर वाचाल अनेक विषय जे आपल्याला बाबासाहेबांनी सांगितले. मग या सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी आपला तुमचा माझा एक संकल्प असला पाहिजे. मी जेव्हा 2 वर्षापूर्वी दीक्षाभूमीवर आलो तर माझ्या मनात एक साधा विचार होता की मी दीक्षाभूमीवर आलो ते काही मग मतं पाहिजे म्हणून आलो नाही. आणि आजही मी या कार्यक्रमात जेव्हा येतो तेव्हा कोणा स्वार्थाने मी आलो नाही. मग याची जाणीव आहे की प्रत्येकाला कधी ना कधी शेवटचा श्वास सोडायचाच आहे. कोणी चिरंजीव नाही.
कोरोनानंतर ते ही भावना तर अजून वेगाने पुढे आली. कोणी चिरंजीव नाही आहे, पण विचार तर चिरंजीव आहे. आज एक येतो, उद्या दुसऱ्याच्या हाती सर्व अधिकार जाणार आहे. कोणी परमनंट नाही. पण या जागेवर जेव्हा मी येतो तेव्हा या जागेवर आल्यानंतर एखाद्या विद्वानाचे 50 लेक्चर ऐकल्यानंतर आपली जी मनोभूमिका तयार होते, या पवित्र भूमीवर आल्यानंतर विचार वेगाने फिरतात, मनात विचार येतात. या पवित्र भूमीवर आल्यानंतर की आपलं दायित्व, आपली जबाबदारी अजून मोठी आहे. आपल्याला मोठ्या दायित्वानी जबाबदारीने पुढे गेलं पाहिजे. पण आज इथं आल्यानंतर मनापासून आनंद झाला की एक सभागृह निर्माण मग करता आलं. खरं आहे की मी जेव्हा अर्थमंत्री होतो तेव्हा जेव्हाही मग अशा विषयाच्या संदर्भामध्ये नसती यायची मी एका मिनिटात करायचो. मग या संदर्भामध्ये लंडनचं निवासस्थान घ्यायचा विषय आला, अर्थमंत्री म्हणून फाईल आली. मी मनात विचार केला की ज्या घरी विश्वरत्न आंबेडकरजी तिथं राहिलेत, लंडनच्या इकॉनॉमिक्स स्कूलमध्ये ज्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला, देशभक्तीची साधी व्याख्या ज्या भारतरत्न विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली की हातात बंदूक घेऊन देशाच्या सीमेवर देशाच्या सुरक्षेसाठी लढणे हा जसा देशभक्तीचा भाग आहे, तसाच माझा रुपया डॉलरच्या तुलनेत बरोबरीने जाण्यासाठी दिलेलं प्रत्येक कॉन्ट्रीब्युशन, योगदान हा सुद्धा देशभक्तीचा भाग आहे. किती सुंदर वाक्य आहे. ज्या इकॉनॉमिक्स स्कूलमध्ये बाबासाहेब केलं, एका मिनिटात मी त्या फाईलवर सही केली. मग दादरच्या चैत्यभूमीच्या विकासाचा निधी असेल, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी मुंबई, पुणे, नागपूर अशा ठिकाणी वर्किंग वुमन्स हॉस्टेल उघडण्याचा निर्णय असेल, मुलींसाठी महाराष्ट्रात 50 नवीन शासकीय वसतिगृहांना मान्यता देण्याचा विषय असेल, 125 वर्ष साजरं करताना निधी देण्याचा विषय असेल, कर्मवीर दादासाहेब गायकवाड शेतजमीन वाटप योजना पुन्हा सुरू करून 3 लक्षाच्या ऐवजी 8 लक्ष रुपये एकराला अनुदान देण्याचा विषय असेल, अशा अनेक विषयाची शृंखला ही आपण 5 वर्षामध्ये केली. ती यासाठी नव्हे की त्या भागामध्ये कोणी आपल्या पक्षाला मतदान करावं, कोणी माझ्या पक्षाचा गौरव करावा, यासाठी मी यापैकी एकही निर्णय केला नाही. हा निर्णय केला हा आमच्या विजयासाठी नाही, तर महाराष्ट्राच्या भूमीच्या विजयासाठी, देशाच्या विजयासाठी हे निर्णय केले की हा विचार जर विजयी झाला तर आपण समता, ममता, बंधुत्व, भयमुक्त समाज, भूकमुक्त समाज, विषमतामुक्त समाज हे भाषणाच्या शब्दामध्ये बंदिस्त राहू नये, हे भाषणाच्या बाहेर जावे. आणि यासाठी मी या जिल्ह्यातही ब्रिजभूषण पाजारे इथं आहेत, रमाई आवास योजनेमध्ये 2019च्या अर्थसंकल्पात मी 7,500 घरं, जे कधी या जिल्ह्यात 300, 500, 400 यायचे, ते मी एका वर्षात 7,500 रमाई आवास योजनेचे घर, म्हणजे साधारणतः 300, 400, 500च्या वरती एकाही वर्षी घरं दिले नाही. पण मी सारं डायरेक्ट 500 वरून 7,500 केले. आणि बिरजूला सांगितलं होतं की आपण संकल्प करू, ठीक आहे, मनात दुसरं काही असेल आम्ही पुन्हा सत्तेत आलो नाही, पण आपण आपला जिल्हा मॉडेल करू. यासाठी मॉडेल करू की इथंच दीक्षा दिली, तो जिल्हा आपला चंद्रपूर आहे, हा वाघाचा जिल्हा आहे, या जिल्ह्यात आपण पराक्रम करू. पण 7,500 घरं आलीत, त्यानंतर सरकार गेलं, पण 7,500 घरं बांधलीत. पण अनेक लोक असे आहेत की ज्यांना अजूनही स्वातंत्र्यानंतर आपण भाषणं देतो, पण त्यांना स्वतःच्या हक्काचं घर या क्षणापर्यंत अनेक लोकांना आपण देऊ शकलो नाही. याचा विचार अशा सभागृहातून आपल्याला करावा लागेल. हे सभागृह दिशादर्शक व्हावं. हे सभागृह त्या शोषित व्यक्तींसाठी जिथं दीक्षा दिली, अनेकांचा असा समज आहे, मी वाचत येताना पाहिलं की दीक्षा म्हणजे काय फक्त धर्माची दीक्षा नाही दिली, ही दीक्षा होती शांतीची, ही दीक्षा होती समतेची, ही दीक्षा होती बंधुभावाची, ही दीक्षा होती ममतेची, ही दीक्षा होती समाजाला दिशा देण्याची,
ही दीक्षा होती स्पृश्य अस्पृश्याच्या बाहेर जाऊन मानव धर्माची ही दीक्षा होती. हे या भूमीच्या मातीच्या कणाकणाग माहिती आहे. या कणाकणाग माहीत असणारी ही भावना आणि भूमिका ही आपल्याला या जिल्ह्यातून पुन्हा एकदा सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे या माध्यमातून व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय आमचे अशोकराव म्हणाले की राहुलला तुम्ही आता आम्ही तुमच्याकडे दिलं चांगलं केलं, तुम्ही आता चिंता करू नका. तो अतिशय चांगला वक्ताही आहे. जेव्हा आज मी त्याचं पूर्ण भाषणही ऐकलं त्याच्या शब्दामध्ये एक संवेदना आहे, एक प्रेमाची भावना आहे. आणि निश्चितपणे ज्याच्या शब्दामध्ये संवेदना आहे, प्रेम आहे, विचार आहे, त्या व्यक्तीला कोणीही अडवण्याचा कसाही अडवण्याचा प्रयत्न केला तर तो कधीच अडवू शकत नाही. असे लोक पुढेच जातात. आणि हे खरं आहे की जरी तो स्वतःच्या शक्तीवर पुढे जात असला तरी मी माझाही मदतीचा हात त्याच्या पाठीशी निश्चित उभा करेन, हाही विश्वास मी या निमित्ताने तुम्हाला देतो. आमच्या महापौर, उपमहापौर, माजी महापौर सर्वजण इथं आले. हे सर्वजण इथं आलेत ते यासाठी आलेत की या पवित्र दीक्षाभूमीच्या विकासाचा, प्रगतीचा जो जो विचार तुमच्या या संस्थेच्या सर्व प्रमुखांच्या मनात येईल त्या विचाराच्या सोबत आमचीही साथ राहील हा विश्वास या निमित्ताने मी आपल्या सर्वांना देतो. आणि पुन्हा एकदा मी मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही सेवा करण्याची संधी दिली. खरं तर अनेकदा एखादं काम होतं तर ज्यांचं काम होतं ते धन्यवाद देतात, पण मी मनात उलटा विचार करतो की मी यांना धन्यवाद दिलं पाहिजे. कारण जेव्हा केव्हा मी नसेल तेव्हा माझी आठवण करण्यासाठी सैनिक शाळा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन असेल, माझी आठवण करण्यासाठी वन अकादमी असेल, मी मनात तोच विचार करतो की असं जिवंत जेव्हा आहे तेव्हा अडचणी असू शकतात, पण त्या जिवंतपणामध्ये जास्त माझा उपयोग आहे. आणि आज तुम्ही अशा पद्धतीने या सभागृहाच्या माध्यमातून माझाही सेवेचा छोटासा वाटा उभा करता आला, ही संधी आपण विश्वास आणि प्रेमाने मग दिली, त्याबद्दलही तुमचे धन्यवाद. आणि पुन्हा एकदा जे स्वप्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही बघितलं की अष्टधातू, निश्चितपणे या अष्टधातूच्या तुमच्या या स्वप्नाला पूर्णत्वास आणण्यासाठी मी पूर्ण शक्तीने काम करेन. पुन्हा एकदा महामानव बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली व्यक्त करत आपण जो संकल्प केला आहे त्या संकल्पाच्या पाठीशी जय भीम व जय भीमची शक्ती उभी राहील हा विश्वास व्यक्त करतो आणि मनापासून धन्यवाद देत मी माझ्या मनोगताला विराम देतो.